Good afternoon, guys. Can you hear me? Good afternoon, sir. Okay, wait 5 minutes, then we will start. Okay, guys, what we seen last lecture, last session. Tell me, anyone, guys, please. Python SQL command. Python SQL command. Okay. So आपण काय बघितलं होतं? SQL बघितलं होतं, correct? काय बघितलं होतं? SQL integration with Python म्हणायचं. काय म्हणायचं? SQL integration with Python. ओके. सो काय काय बघितलं होतं? त्यात कोण सांगेल मला? कोण कोण एक्सप्लेन करेल? चला सांगा. कॅमेरा ऑन कर सर्वांनी, गाईज. गाईज कॅमेरा ऑन करा सर्वांनी. सो काय काय बघितलं आपण त्यामध्ये? बोला. कॅमेरा ऑन करा सर्वांनी. साक्षी येवले, साक्षी कडाळे, श्रावणी आकडे. कॅमेरा ऑन करा. अरे आपण त्यामध्ये बघितलं होतं ना, काय काय बघितलं होतं? कनेक्ट पायथॉन विथ MySQL database, correct? Create database and tables. Insert data from Python. Fetch records, update records आणि delete record. बघितलं होतं का नाही, गाईज? Yes, sir. काय काय बघितलं होतं मग त्यात? सांगा. काय बघितलं? कनेक्ट पायथॉन विथ MySQL database. Create database and table. Correct? Insert data from Python. Fetch records, delete records. Correct? So जमले सर्वांना प्रोग्राम? एक दिवस प्रॅक्टिस केली देन तुमच्याकडे सॅटर्डे संडे होता, करेक्ट? सो काय इम्पोर्ट करावं लागतं आपल्याला? कोण सांगेल मला? इम्पोर्ट काय करावं लागतं, गाईज?
Shubhangi, tell me. Aarti Tomre. Yes, Shubhangi, tell me. काय इम्पोर्ट करावं लागतं गाईज? तुम्हाला समजलं नाही का? येस. स्क्रीन दिसते गाईज माझी? मी काय सांगितलं होतं बोला. अरे बोलले तर समजेल ना मला काय येतंय तुम्हाला. ओके. मी सांगितलं की नाही मागच्या लेक्चरला तुम्हाला डिटेल मध्ये. ठीक आहे, नसेल समजलं तर मी पुन्हा एकदा सांगेल, पण तुम्हाला काय समजलंय मला ते समजलं पाहिजे. कुठपर्यंत समजलंय, काय नाही समजलंय, तुम्ही स्टार्ट तर करा बोलायला. असं कोणीच जर बोललं नाही तर मला कसं कळेल? हे काय आहे? एसक्यूएल डॉक्युमेंटेशन. काही तू वाचून घ्याल तुम्ही. हम्म. अरे बोला बाळांनो, आले का सगळे? कोणती फाईल बनवली होती काही आठवतंय काही? मला काही आठवण आहे, तुम्हाला आठवतंय का? आय थिंक हा लॅपटॉप नव्हता माझ्याकडे, करेक्ट? तो मी क्रिएट करतो. डेटाबेस डॉट पीवाय. काय फाईल बनवली मी? डेटाबेस डॉट पीवाय. ओके. सो इथे पहिले काय चेक करायचं आहे? मायस्क्यूएल कनेक्टर इन्स्टॉल आहे की नाही. ओके. सो तुम्ही एसक्यूएल लाईट यूज केला होता, सो नो नीड टू इन्स्टॉल एनी कनेक्टर. ओके. पीआयपी इन्स्टॉल. आवाज येतोय माझा? बोला गाईज. Yes, sir. Yes, sir. MySQL connect connector. ओके. पायथॉन.
सो काय कमांड टाकली गाईज मी MySQL कनेक्टर काय केलं माझ्या इन्स्टॉल. ओके, घ्या ही कमांड टाकून चला सर्वांनी. टाकली कमांड सर्वांनी. pip शो काय MySQL कनेक्टर. तुम्ही आधी कमांड तुम्ही ऑलरेडी इन्स्टॉल केला असेल तर pip शो MySQL कनेक्टर पायथॉन. सो काय होईल तुमचं इन्स्टॉल जर असेल तर तुम्हाला ऑलरेडी व्हेरीफाईड होईल. ओके, MySQL कनेक्टर व्हर्जन 9 पॉईंट व्हॉट एव्हर. ओके, सो असं येईल तुम्हाला. आहे इन्स्टॉल गाईज तुमच्याकडं ही कमांड टाकली सर्वांनी. यस नो. अरे टाकली का गाईज? झालाय कम्प्लिटेड? बाळांनो बोलत चला. येस सर. Yes, sir. गुड. सो तुमच्याकडे काय इन्स्टॉल पाहिजे आता? MySQL. करेक्ट. MySQL कसं इन्स्टॉल करायचं माहिती आहे? काय करायचं? MySQL तो डायरेक्ट टाकायचं MySQL डाउनलोड फॉर तुमचं काय विंडोज जे असेल ते. ओके, लिनक्स. देन MySQL इन्स्टॉलर. करेक्ट. हे इन्स्टॉल करून घ्यायचं. इथे गेले. देन तुमचं कम्युनिटी व्हर्जन. करेक्ट, एंटरप्राइज एडिशन फॉर डेव्हलपर. ओके, सो कम्युनिटी व्हर्जन इन्स्टॉल करायचं. ओके, काय करायचं इथून तुम्ही MySQL डाउनलोड करशाल. देन काय करायचं MySQL वर्क बेंच डाउनलोड फॉर विंडोज तुमचं जे असेल ते. ओके, MySQL वर्क बेंच ही लिंक दिसते काय सर्वांना? MySQL तिसरी लिंक आहे बघा, MySQL वर्क बेंच सेकंड लिंक. ते पहिली वाली जरी केली तुम्ही तरी चालेल. ओके, इथं आले मायक्रोसॉफ्ट विंडोज तुमची जी ऑपरेटिंग सिस्टम असेल ती सिलेक्ट करायची आणि इथनं डाउनलोड करायचं. ओके, माझ्याकडे ऑलरेडी डाउनलोड आहे, सो मी डाउनलोड करत नाही. समजली स्टेप? MySQL वर्कबेंच कम्युनिटी 8.0.47 विंडोज ही विंडोज साठी करायची आहे. तुमचा जर लॅपटॉप दुसरा आहे कोणाकडे विंडोज सोडून, ज्याचा मॅक असेल त्याने मॅक करा, ज्याला लिनक्स असेल त्याने लिनक्स करा. ओके, या तीनच सिस्टीम साठी सध्या अवेलेबल आहे. याच्या पलीकडे कोणाची सिस्टीम आहे का? कॅमेरा का बंद आहे गाईज तुमचे? चेतन, आरती आणि आयान, तुम्हाला स्पेसिफिक सांगावं लागतं का डेली? श्रावणी, साक्षी, तुला दोनदा आवाज दिला, साक्षी गायवाट आणि प्रणाली. हे बघा गाईज दिसतं तुमचा कॅमेरा बंद आहे. दिसतंय तुम्हाला स्क्रीन? अरे यस नो. आणि इथं जर ऑन नसेल तर काय केलं आहे LMS, आपलं जे LMS चालतंय बघा, तुम्हाला दाखवतो मी.
काय आहे? सो LMS ला काय होत नाही, ते रिफ्लेक्ट होत नाही, मला सांगायचे तुम्हाला. ओके. सो कॅमेरा काय करा, सर्वांनी ऑन करा. ओके. सो इथनं डाउनलोड करायचं MySQL वर्कबेंच, देन इन्स्टॉल करायचं आहे. ओके. आणि ते इन्स्टॉलेशन वगैरे शिकवलेलं असेल तुम्हाला MySQL चा. पोर्ट काय राहून द्यायचा, MySQL चा पोर्ट नेहमी काय ठेवायचा, काय आहे, 3306. ओके. तुमचा पासवर्ड ठेवायचा MySQL चा. काय ठेवणार पासवर्ड, आधी युजर नेम, युजर नेम काय ठेवणार, रूट. रूट. आणि पासवर्ड काय ठेवणार, ऑलरेडी काही लोकांना ऑलरेडी इन्स्टॉल असेल MySQL, करेक्ट, रूट. ओके. युजर नेम काय असेल, रूट, आणि पासवर्ड काय असेल, रूट. सो लक्षात असतं नेहमी. समजलंय? सो ते इन्स्टॉल केल्यानंतर MySQL वर्कबेंच असं दिसेल तुमचं आलं. करेक्ट. सो अशी स्क्रीन ओपन आहे तुमच्या पुढं. तो इथं बघा लोकल इन्स्टन्स नाव येतं. काय येतं, लोकल इन्स्टन्स MySQL. MySQL वर्कबेंच काय गाईज, एक UI इंटरफेस आहे, जे SQL यूज करायला आपण वापरायचो. ओके. जसं की फॉर एक्झाम्पल, हे बघा MySQL कमांड लाईन क्लायंट जे काम करतं का, एंटर पासवर्ड, रूट. ओके. मी आलोय MySQL मध्ये. ओके. काय मध्ये आलोय, MySQL मध्ये. ओके. हे जे कमांड लाईन जे काम करतं का, सेम काम कोण करतं, MySQL वर्कबेंच. करेक्ट. बट हे UI थ्रू आहे. UI म्हणजे काय, युजर इंटरफेस झाला, जे की आपल्याला वर्क करायला इझी जातं. ओके. सो MySQL वर्कबेंच काय विचारलं, काय सांगशाल, इट इज द युजर इंटरफेस फॉर MySQL. ओके. सो इथं काय केलं तुम्ही, मग त्याला कनेक्ट केलं डेटाबेसला. सो तुम्हाला एक अशी प्लेन विंडो दिसेल, माझी दिसते तशी नाही दिसणार, एक ब्लँक स्क्रीन दिसेल आणि हे सर्व पार्ट दिसेल. ओके. दिसतोय? ओके. अशी विंडो दिसेल तुम्हाला. त्यावरती काय करायचं, सिंपल तुम्ही क्रिएट न्यू स्कीमा इथे क्लिक करायचं. पुढे क्रिएट अ न्यू स्कीमा इन द कनेक्टेड सर्व्हर. ओके. स्कीमाचं नाव द्यायचंय. काय नाव देणार, सपोज आपण देऊ MIT अंडरस्कोर कॉलेज. ओके. काय बनवलं आपण, MIT कॉलेजचा डेटाबेस क्रिएट करतोय. स्कीमा म्हणजे काय आहे, क्रिएट डेटाबेस. करेक्ट. ओके. काय बनवलं आपण, MIT स्कीमा आणि अप्लाय बोललो मी. ओके. क्रिएट स्कीमा MIT कॉलेज या नावाची क्वेरी फायर होईल. काय होईल, क्रिएट स्कीमा MIT
कॉलेज लिहून घ्या क्वेरी. राईट डाऊन करताय गाईज. So, केले राईट डाऊन. क्रिएट स्कीमा MIT कॉलेज. ओके, आपण काय बघितलं होतं फ्रायडेला? बेसिक SQL कमांड, करेक्ट, ज्या की पायथॉन थ्रू करतो आपण. ओके, सो इथे बोलायचं अप्लाय and then finish. ओके, अप्लाय and finish. सो तुम्हाला तिथं दिसेल MIT कॉलेज नावाचा तुमचा डेटाबेस क्रिएट झालेला. ओके, दिसतो काय सर्वांना? दिसलंय का गाईज? Yes, sir. फोटो Yes. कोणी काढू नका, लाईन बाय लाईन लिहून घ्या. फोटो काढून गडबड होऊन जाते गाईज. ओके, झालं MIT कॉलेज क्रिएट आपल्याला. सो आपण आपल्या VS कोड मध्ये येऊ. ओके, आपण काय केलंय? बेसिक MySQL इन्स्टॉल केलंय. MySQL काय गाईज? MySQL काय? डेटाबेस आहे गाईज. काय आहे? डेटाबेस. ओके, SQL काय आहे? गुड, लँग्वेज आहे. काय आहे? लँग्वेज. सो आपण काय करणार इथं? इम्पोर्ट. स्क्रीन दिसते सर्वांना? स्क्रीन दिसते गाईज? Yes, sir. MySQL डॉट कनेक्टर. हा, रन करणार. काय? पायथॉन डेटाबेस डॉट PY. ओके, सो इथं सिंपल प्रिंट करून बघायचं. कनेक्टिंग टू द डेटाबेस. ओके, कनेक्टिंग टू द डेटाबेस. ओके, कनेक्शन प्रॉपर झालंय आपल्याला. आता आपण काय करू? सिंपल कनेक्शन कसं करतो कनेक्शन ते बघूया. ओके, त्यासाठी काय लिहिणार तुम्ही? कनेक्शनचा कनेक्शन इक्वल टू MySQL कनेक्टर कनेक्ट मेथड यूज करणार. करेक्ट, कोणती मेथड यूज करणार? कनेक्ट लोकल होस्ट. होस्ट काय देणार? लोकल होस्ट, जो की आपला सिस्टम आहे. करेक्ट, देन युजर काय आहे? रूट. आणि माझा पासवर्ड काय आहे? पासवर्ड काय आहे? मी पासवर्ड दिलेला नाही गाईज काही. ओके, नल आहे. सो काय दिलाय मग आपण? नल. आणि कनेक्ट केलंय. ओके, ओके, आणि देन प्रिंट करतो मी. तर आपलं कनेक्शन कम्प्लीट होतं का बघूया आपण. सो काय आलं इथं?
येस. कनेक्टिंग टू डेटाबेस. काय म्हणताय ते? हा. यूज MIT काय आहे? बोला गाईज. कॉलेज. आणि काय करायचं? शिफ्ट दाबायचं आणि बॅक स्पेस. शिफ्ट आणि एरो की दाबायची. करेक्ट. देन कंट्रोल आणि इंटर दाबायचं. ही क्वेरी काय होती? रन होती. शॉर्टकट कंट्रोल इंटर विंडोज साठी गाईज. ओके. नाहीच लक्षात आलं तिथं रन करायचं वरती जाऊन. ओके. रनचा ऑप्शन पण आहे. सो काय आलंय? MIT कॉलेज. आपला पहिली क्वेरी टाकायची यूज MIT कॉलेज. आता इथं मला सांगा काय क्वेरी लिहून दिली त्या दिवशी तुम्हाला? काय क्वेरी दिसते गाईज? गाईज SQL ची क्वेरी काय लिहून दिली आपण? बोला. अरे आवाज येतोय माझा गाईज? Create table. करेक्ट. क्रिएट Create table. Table name. ओके. कोण सांगता अजून गाईज? क्रिएट टेबल. टेबल नेम बोला. काय येईल कॉलेजमध्ये? टेबल नेम स्टुडंट टेबल. करेक्ट. स्टुडंट अंडरस्कोर नेम. क्रिएट टेबल नेम. बोला. तुम्ही जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत मी लिहिणार नाही गाईज. ID. करेक्ट. ID. अरे कोण सांगेल बेसिक SQL ची क्वेरी? सर्वांनी सांगा चला. ब्रॅकेट मध्ये ID त्यानंतर डेटा टाईप. ID इंटिजर. इंटिजर. नेम. नेम. टेक्स्ट. इथे कोणता डेटा टाइप आहे? varchar. ओके. varchar. आणि त्याला साईज द्यावा लागेल. ओके. साईज. सपोज 20. ओके. सो नेम आणि ID ने आपण अशी बेसिक क्वेरी रन करू शकतो. काय होईल? टेबल क्रिएट झालाय. ओके. आता टेबल कसा बघायचा आहे? तुम्हाला बेसिक SQL शिकायला स्टार्ट फ्रॉम टेबल. काय आहे? सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टार फ्रॉम स्टुडंट नेम. स्टुडंट नेम. ओके. ID आणि नेम दिसलाय टेबल.
गेले बेसिक थिअरी काय एसक्यूएलच्या तुम्हाला यायला पाहिजे सर्वांना. राईट डाऊन करा चला. सर डेटाबेस नाही लिहिला इथे तुम्ही. Connecting to the database. घ्या लिहून तोपर्यंत तेवढं. Yes, completed guys. I don't remember my password. That's why access denied error. So wait, I will try. ओके. पासवर्ड काय माझा रूट आहे. ओके, मी नल ठेवला होता. कनेक्टेड घ्या लिहून.
Okay, completed guys. Are yes, no? Yes, sir. ओके देन काय सांगितलं होतं त्या दिवशी क्रिएट कर्सर ऑब्जेक्ट कसा करायचा कर्सरचा ऑब्जेक्ट कर्सर इक्वल टू कनेक्शन डॉट कर्सर करेक्ट सांग लिहिलंय काय त्या दिवशी का परत लिहायचं सो वी आर युजिंग थ्रू कर्सर काय करणार आपण कर्सर डॉट एक्झिक्यूट क्रिएट डेटाबेस इफ नॉट एक्झिस्ट कोणता आहे आपला सपोज आपण नवीन डेटाबेस क्रिएट करू स्टुडंट डीबी नावाचा ओके किंवा कंपनी नाव देऊ काय देऊ सिंपल कंपनी स्टुडंट डीबी ऑलरेडी माझ्याकडे डेटाबेस आहे क्रिएट डेटाबेस इफ नॉट एक्झिस्ट कंपनी करेक्ट then database created successfully the message द्या okay database created successfully okay so तुम्ही इथं पण चेक करू शकता कुठे जायचं MySQL ला जायचं काय नाव दिलं गाईज बोला कंपनी करेक्ट काय आहे दिसतंय की कंपनी नाही तो काय करायचा रिफ्रेश करायचा आलाय कंपनी डेटाबेस क्रिएट झालाय दिसला काय आपण कुठून गेलाय व्हेरिफायर इथनं केली गई वायवरनं नाही कशावरनं केली आपल्या पायथॉन वरनं करेक्ट समजतंय काय गेलो कर्सर डॉट एक्झिक्यूट क्रिएट डेटाबेस इफ नॉट एक्झिस्ट कंपनी सो तुम्ही इथं जाऊन चेक करू शकता तुम्हाला जर इथं नाही दिसलं तर सिंपल काय टाकायचं शो डेटाबेस नावाची कमांड टाकायची शो डेटाबेसेस आणि रन करायची तुम्हाला इथं दिसून जाईल ओके तुमच्याकडे जर ऑलरेडी जास्त डेटाबेस असेल तर दिसणार नाही तुम्ही ऑलरेडी MySQL इन्स्टॉल केलाय गाईज कोणी कोणी केलंय इन्स्टॉल मला सांगा बरं येस सर केलंय कोणी Yes, कोणी sir. केलंय केलंय. सर नाव केलंय सांगा. यस सर नाव सांगा नाव 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 कुणाल शिंदे कुणाल एक ओमकार शेजूड. 2 कुणाल नंतर 2 कोण पैठणकर 2 अजून शुभांगी 3 अजून ओमकार शेजूड. ओमकार 4 अजून 27 स्टुडंट प्रेझेंट आहे करेक्ट 4 अजून बाकी मेंबर आता ना कॅमेरा ऑन करू बघा कशी जरा कॅमेरा ऑन करताय बाकी मेंबर केलाय इन्स्टॉल अरे अजून कोणी इन्स्टॉल केलाय का नाही तुम्हाला करायचं नाही का बाकी मेंबर्सना हे बघा शिवानी साक्षी 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 पुरेशी तुम्हाला करायचं नाही गाईज ओके आज सगळ्यांनी इन्स्टॉल करा ओके येस सर इन्स्टॉल होते ओके गुड तो इथे तुम्ही काय टाकू शकता कमांड शो डेटाबेसेस ओके दिसते कमांड सर्वांना सो आपल्याला आता हा डेटाबेस सिलेक्ट करायचा कसा करणार सिंपल आहे काय करणार परत
कनेक्शनचा ऑब्जेक्ट आपल्याकडे ऑलरेडी काय आहे? कनेक्शन इक्वल टू MySQL connector connect host localhost root password database company. करेक्ट? ओके. किंवा आता तुम्ही काय केलंय का क्रिएट नवीन आता कोणता क्रिएट केला काय बोला? कंपनी केला ना? देन हा मेसेज सेंड करा. database created successfully. ओके. आणि कनेक्टिंग टू द डेटाबेस पण आलं. ओके. तो कंपनीला काय झालं आपण कनेक्ट झालो. ओके. आता आपण काय केलंय डेटाबेस पण क्रिएट केलाय. त्यातला टेबल क्रिएट करायचा आपल्याला. काय क्रिएट करायचं आहे? कंपनी नावाचा काय क्रिएट केलाय गाईज? डेटाबेस. ओके. आता आपल्याला काय लिहायची आहे? क्वेरी. कशी लिहिणार? क्वेरी create table if not exist correct employee then employee म्हणजे id int auto increment primary key name varchar age integer mobile big integer then course json. ओके. हे जर नसेल समजा तुम्हाला डेटा टाईप सिंपल एकदम टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये असतं. ओके. आपण काय करू सिंपल करून टाकू. ओके. मोबाईल वगैरे काढून टाकू. प्रायमरी की varchar नेम varchar देन अजून एक घेऊ फक्त सॅलरी. सॅलरी कशामध्ये असते गाईज? अरे बाळांनो बोला. फ्लोट. करेक्ट. फ्लोट. ओके. देन completed. देन दिसते की क्वेरी. ओके. यस. कोण माझी स्क्रीन ऍक्सेस करते गाईज? मला करू द्या काम. कर्सर डॉट एक्झिक्यूट क्वेरी. करेक्ट. and then table created successfully. Okay. कोण आहे गाईज? कोणीतरी कर्सर पकडण्याचा प्रयत्न करते गाईज? माधुरी. ओके. सो देन काय करणार आपण रन करणार आहे. काय झालंय? एरर. व्हाय? The above exception was directed causes following exception. What line number 20 query not executed.
create table if not exist employee ID int auto increment primary key ID काय घेतला मी auto increment घेतला name primary key salary what is happening then query executed cursor is not connected okay cursor is not connected so okay then cursor is connected okay table created successfully दिसलं guys गेले हो guys हे बघा सेपरेट सेपरेट प्रोग्राम करायचे हा आधी मी सांगतो तोपर्यंत लिहून घ्यायचं नंतर मी प्रॅक्टिसला तुम्हाला स्पेसिफिक वेळ देणार आहे टेबल काय आला आपला इथं क्रिएटेड झालाय ओके झालाय की नाही बघायचं असेल तुम्ही इथं जाऊन सुद्धा चेक करू शकता काय आपला बोला यूज कंपनी शो टेबल्स ओके एम्प्लॉय नावाचा कंपनीमध्ये टेबल क्रिएट झालाय ओके दिसतं गाईज अरे यस नो दिसलं एम्प्लॉय नावाचा टेबल गाईज दिसलाय का तुम्हाला Yes, sir. ओके गॅल्यूम झाल्यावरती सांगा गाईज हा completed अरे यस नो No, sir. ओके वेट करतो मी काय प्रॉब्लेम नाही लिहा फक्त सांगत चला मला झालंय नाही झालंय ओके गाईज आपण बघितलं होतं त्या दिवशी फक्त मी तुम्हाला दोन्हीचं कम्पॅरिझन सांगितलं होतं आज डायरेक्ट करून दाखवतोय ओके त्या दिवशी तुमच्यामधलं कोणतरी करत होतं
यस ओके, मी अजून एक टेबल बनवलंय. ओके, डिपार्टमेंट नावाचा एक आहे, एम्प्लॉय नावाचा एक आहे, डिपार्टमेंट नावाचा. कशामध्ये? कंपनीमध्ये. ओके, असं तुम्ही टेबल बनवू शकता नंबर ऑफ. ओके, देन काय आता? इन्सर्ट क्वेरी insert into employee name department values. Correct? One not one. Then काय होता आपला नेम ना? राहुल, सॉरी, राहुल आणि सॅलरी आपली 25,000. करेक्ट? Then cursor dot execute आणि connection commit. Data inserted successfully. Okay? So रन करायचं. Okay, what's happening? SQL state. Company.employee doesn't exist. Okay. Employee. काय नाव दिलं होतं आपण? एम्प्लॉय दिलं होतं. करेक्ट? टेबलचं नाव काय दिलं होतं गाईज? बोला. टेबलचं नाव चुकलंय माझं. एम्प्लॉई होतं. काय आहे? एम्प्लॉई. मी एम्प्लॉईज दिलं इथं. ओके, सो टेबलचं नेम काय द्यायचं? करेक्ट द्यायचं. ओके, ओके, अजून काय चुकलंय? एज फील्ड मध्ये मिसमॅच झालाय गाईज. काय झालंय? फील्ड मिसमॅच झाले. आपण काय काय दिलं होतं फील्ड? क्वेरी आहे का वरती ती? ID, name and salary. आयडी, नेम आणि सॅलरी. Salary. सो मी तर काय दिलंय? मी आयडी, नेम, सॅलरी. ओके, database created successfully, data inserted successfully. ओके, तो कसं चेक करणार? इथं जायचं. हा, बोला. सिलेक्ट स्टार्ट फ्रॉम, बोला गाईज. Employee. एम्प्लॉई. गुड. आला डेटा?
झालाय. आपण पायथॉन मध्ये डेटा इन्सर्ट केलाय प्रॉपरली. अरे यस Yes. नो. Yes, sir. ओके, मी त्याची सांगितलं कमेंट काय यूज करतो आपण सेव. सेव्ह करण्यासाठी. करेक्ट. यस गॅल्यू. So, why commit? Data permanently save. Correct? Without commit, data not save. लिहून घ्या. आधी हे पूर्ण प्रोग्राम लिहा. समजतंय बाळांनो? अरे समजतंय का? Yes, sir. कॅमेरा का बंद आहे गाईस? जरी तुम्हाला पूर्ण नाही आलं तरी चालतं, but how you are explaining it. हा chance चा काही issue नाही. तुम्ही येऊ शकता की फक्त प्रिपरेशन करून हवं. कारण प्रिपरेशन असेल तर मग कसं काय तुमचे आपल्याला इन्सिडेंट करायचं. तुमचं प्रिपरेशन नाही ऑब्विसली तुम्हाला मेहनत घ्यायला लागेल. ठीक आहे. आणि कोणत्याही लँग्वेज प्रिपरेशन कोणत्या जी लँग्वेज ते विचार. बाकी आम्ही ते जे डेव्हलपमेंट करतो ते आम्ही तुम्हाला शिकायला देणार. आणि ते तुम्ही ज्यावेळेस याल ना तुम्ही कोणतीही लँग्वेज कोणती लँग्वेज काही इश्यू नाही. ठीक आहे. वेट कोणत्या डेटला म्हणजे पुढच्या वरती मग प्रिपरेशन करा. 2043 इंटर्नशिप आमच्याकडे अवेलेबल असतात. कधी पण Yes, completed. Yes, sir. Yes, Okay, आता सो आपण आता डेटा कसा इन्सर्ट केलाय बाय युजिंग क्वेरी. करेक्ट. क्वेरी फायर केली आणि डेटा इन्सर्ट केला. आता आपण इथं काय करू, डेटा व्हेरिएबलचा यूज करून इन्स्टॉल करू. आपण पायथॉन मध्ये काय शिकलोय, व्हेरिएबल. करेक्ट. मेथड्स म्हणजे फंक्शन्स. करेक्ट. त्यावेळी आपण डेटा कसा इन्सर्ट करायचा ते बघूया. सो कसं असेल आपल्या इथं सिंपल. काय करायचं इथं, बेसिक id equal to 102. Okay, then name equal to suppose Deepak, then salary. कोणते व्हेरिएबल आहे आपल्याकडे? सॅलरी 30,000. ओके. सो आपण हे व्हेरिएबल आहे.
आणि अशी query लिहिली. करेक्ट. Insert into employee ID, name, salary, values, then ID, name आणि salary. Correct. Then execute query, then commit. Data inserted successfully. Okay. असं होतं का बघूया आपण एकदा ट्राय करून. Okay, data inserted successfully. One not two दीपक 30,000. कशा थ्रू केला गेल्यावर इन्सर्ट युजिंग व्हेरिएबल. सो हे काय आहे आयडी नेम आणि सॅलरी काय आहे व्हेरिएबल. आता व्हेरिएबल कसे डिक्लेअर करायचे त्याचा डेटा कसा द्यायचा आहे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. सो ही क्वेरी कशी लिहायची फक्त पाहून घ्या. बरं आपलं वाटायला चाललंय का व्यवस्थित. त्याची मीटिंग करतो मीटिंग. ठीक आहे चालतं. हो. तुला मी काय करतो माहिती का ते ज्यावेळेस पेमेंट करतो त्याच वेळेस 10 ठीक आहे. हो 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 ते टाकतो. ते माझ्या फोन पे लागतात. पण गुगल पे हा गुगल पे. हो. ओके असं आपण लिहू शकतो. ओके. सो पर्सेंटला काय बोलता मग एसक्यूएल इंजेक्शन. एसक्यूएल इंजेक्शन. Yes. सो पर्सेंट काय असतं वाय यूज पर्सेंट यस गेले वाय यूज पर्सेंट यस एसक्यूएल इंजेक्शन. Prevent SQL injection, always preferred.
झालं लिहून गाईज? अरे यस नो. भावना आवाज येतोय माझा? राईट टाइम करून झालंय का? It's only one of it. Can you just show me POC? Sure. Are completed, yes or no? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके. देन अजून एक वेळ query लिहायचा. आपण काय बघितलं, व्हेरिएबलचा यूज करून बघितलं, करेक्ट. सिंपल. सपोज आपल्याला मल्टिपल व्हॅल्यू इन्सर्ट करायचे ऍट अ टाइम. काय करायचं आहे? मल्टिपल व्हॅल्यू इन्सर्ट करायचे आहे. तुम्ही काय कराल? सिंपल क्वेरी insert into employee insert into employee, correct. Then values, okay. आणि व्हॅल्यूज मध्ये काय आहे? डेटा. डेटा इक्वल टू 1, ओके. हा डेटा आहे बघा, रॉ डेटा. सो अशा आपण मल्टिपल व्हॅल्यूज. देन काय करावं लागेल? कर्सर डॉट एक्झिक्यूट क्वेरी आणि डेटा. ही क्वेरी आणि हा डेटा, करेक्ट. यस. Then commit data inserted successfully. Cursor dot okay, तर कॉलम नेम राहिले टाकायचे. करेक्ट. काय राहिलं आपलं? कॉलम नेम. काय होतं? बोला गाईज. इन्सर्ट इंटू, करेक्ट. काय राहिलं आपलं? कॉलम नेम राहिले होते, एम्प्लॉई. देन काय लिहिलंय मी? बोला गाईज. आयडी, ID, name, position, salary. आयडी कॉमा नेम, नॉट पोझिशन. आयडी, नेम आणि सॅलरी. आपलं एवढंच आहे ना? आयडी, नेम आणि सॅलरी, करेक्ट. देन व्हॅल्यूज, ओके. देन हा डेटा.
Okay, data inserted successfully. So बघा guys, हा डेटा इन्सर्ट झालाय. सो काय केलं आहे, मल्टिपल डेटा इन्सर्टेड ऍट अ वन टाइम. ओके, दिसतो गाइस डेटा. सो या क्वेरी लिहून inserted multiple record, correct? सो आता काय करतो आपण गाईज, डेटा एक तर तुम्ही बॅकएंडला जाऊन बघताय मला की नाही, करेक्ट. हाच डेटा आपण जर इथं बघायचा असेल so कसं बघणार, पेज डेटा काय यूज करणार, पेज डेटा. सो काय कर्सर डॉट एक्झिक्यूट, कर्सर डॉट एक्झिक्यूट सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय. गाईज मी इथे मेथड लिहिली आहे एक्झिक्यूट मेनी, लक्ष करा तिकडं. ओके, completed. वो मैडम को हाथ करने के लिए गूगल पे cursor dot execute select star from employee, then rows cursor dot page all. page all काय करते मेथड मी सांगितलं तुम्हाला, rows of number of rows म्हणजे काय select star from employee किंवा all डेटा देते. ओके, सो कोणती मेथड दी, फेच ऑल. आपण काय करू, यस प्रिंट रोज.
हम्म. Okay, data inserted successfully. Then we get a data here. Okay. Database created successfully. Then data आपण ही आपला data inserted successfully झालं की नाही. Okay. Print rows. गेले हो guys. I don't know. जर तुम्हाला हे रेकॉर्ड आपल्या फॉर लूप मध्ये टाकायचे असेल तर कसं करणार म्हणजे 1 by 1 दिसतील फॉर रॉ इन अ रोज प्रिंट रॉ. ओके. सो या प्रिंटची गरज राहणार नाही. ओके. सो डेटा काय आला आपला 1 by 1. ओके. दिसतंय. तुम्ही कमांड लिहायची काही गरज नाही आता. ओके. घ्या प्रोग्राम लिहून घ्या गाईज. देन हे बघा इथून लिहा. याच्या पहिले तुम्हाला माहिती आहे डेटाबेस कनेक्शन केलंय आपण. करेक्ट. लाईन बाय लाईन डेटा कसा प्रिंट करायचा समजलाय. डिस्प्ले रेकॉर्ड प्रॉपरली. याला काय म्हणा फॉर लूप वापरून डिस्प्ले रेकॉर्ड प्रॉपरली. इथे काय केलं मी फेच ऑल नावाची मेथड यूज केली. ओके. तुम्ही काय करू शकता फेच 1 पण करू शकता. मी सांगितलं होतं त्यादिवशी. कर्सर डॉट हे बघा फेच मेनी फेच ऑल फेच 1 करेक्ट. फेच सेट सेट मध्ये पण व्हॅल्यू तुम्ही मागू शकता. ओके. डॉट कर्सर डॉट हे बघा ओनली 1 व्हॅल्यू प्रिंट होईल फेच 1. करेक्ट. The fetch one function. Yes. Good. ओके. हे बघा ही 1 व्हॅल्यू आली. गॉट इट गाईज. असं फेच मेनी
अपडेट रेकॉर्ड, डिलीट रेकॉर्ड बघितलं होतं आपण त्या दिवशी, करेक्ट? देन कनेक्शन काय करायचे, नेहमी क्लोज करायचे. काय करायचे कनेक्शन? ऑलवेज क्लोज. कर्सर डॉट क्लोज आणि कनेक्शन डॉट क्लोज. ओके, ऑलवेज क्लोज करायचे डेटाबेसचे कनेक्शन. काय प्रॉब्लेम आहे डेटाबेस मध्ये आता कोणाला? ओके, चला गाईज, एक एक्झाम्पल करा सर्वांनी. एम्प्लॉईचं एक्झाम्पल करायचंय, करेक्ट? क्वेश्चन लिहून घ्या माझा. काय करायचंय? कंपनी तुमचं काय असेल? डेटाबेस असेल, करेक्ट? डेटाबेस. देन होस्ट काय असेल? पण माहिती होस्ट काय काय? लोकल होस्ट. ओके. युजर नेम काय असेल? रूट. रूट, करेक्ट. आणि पासवर्ड काय असेल? रूट. रूट, रूट. ओके, सो काय करायचं तुम्ही? सिंपल, युजर कडून इनपुट घ्यायचंय. काय आहे? इनपुट फ्रॉम युजर. काय घ्यायचं? इंटर आयडी, म्हणजे कोणता? एम्प्लॉय आयडी. ओके गाईज, इंटर एम्प्लॉय आयडी, नेम आणि सॅलरी. ओके, हे कुठं घ्यायचे? युजर कडनं घ्यायचे. ओके, आणि ते डेटा इन्सर्ट करायचा आहे. काय करायचा? डेटा इन्सर्ट, अपडेट, डिलीट. ओके, डेटा इन्सर्ट, अपडेट and delete. Then total records प्रिंट करायचे. ओके, सिंगल एम्प्लॉई रेकॉर्ड शो करायचंय. ओके, झाला क्वेश्चन न्यू गाईज. देन कनेक्शन क्लोज आणि कर्सर क्लोज करायचं. गेलो गाईज, सर्वांनी करा. चला, ज्याच्याकडे लॅपटॉप नाही त्याला नोटबुक वरती लिहा. लिहून झालंय का सांगा मला, म्हणजे क्वेश्चन लिहून झाला असेल तर सांगा, तोपर्यंत मी अटेंडन्स घेतो. मग डेटा इन्सर्ट
then H म्हणजे सिलेक्ट करता आला पाहिजे, इन्सर्ट करता आला पाहिजे, अपडेट करता आला पाहिजे, डिलीट करता आला पाहिजे. टोटल कर्ड ऑपरेशन. Are you completed, guys? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. ओके, करा सगळ्यांनी, चला. आणि उद्या लक्ष द्या, 1 मिनिट. ठीक आहे, अटेंडन्स झालं सांगतो. आधी अटेंडन्स द्या. अटेंडन्स झाल्या मी इन्स्ट्रक्शन देणार आहे, guys. लक्ष राहून द्या. लॉग आउट नाही करायचं लगेच, हा. किती तारीख आहे आज? Batch 1, not batch 1, batch 8. तारीख बोला, guys, आज 6. 6 तारीख आहे ना. आता मला सांगा, इथून माग सगळ्या लेक्चर 3 लेक्चरची अटेंडन्स लावायची तुमच्या आज. ओके, तो आज ज्या प्रेझेंट होते, कोणी माग ऑप्शन असेल सांगत जा मला. चला, अक्षरा अभंग, Present, sir. आरती ठोपरे, Present, sir. आयन पठाण, प्रेझेंट सर. काजल, Present, sir. माधुरी, Present, sir. मनोज काकडे. बाकीच्या गाडीने अनम्यूट करायचं लगेच. मयूर, प्रेझेंट सर. मनोज नाही आज. ओम, प्रेझेंट सर. प्रणाली, Present, sir. रियान कुरेशी, प्रेझेंट सर. ऋषिकेश, साक्षी, गायवट. ऋषिकेश अब्सेंट आहे ना आज. साक्षी गायवट. साक्षी गायवट प्रेझेंट. साक्षी निकम, Present, sir. साक्षी येवले, Present, sir. साक्षी छोटे, Present, sir. सावधान अब्सेंट असतो. ओके. शिवानी निकम, Present, sir. श्रावणी, Present, sir. तन्मय, प्रेझेंट सर. विजय, जगताप जगताप, Present, sir. शिंदे कुणाल, प्रेझेंट सर. शुभांगी कोल्हे, Present, sir.
गोरे गायत्री, Present, sir. पैठणकर सिद्धी, Present, sir. कटाळे साक्षी, कटाळे साक्षी, आज नाही फक्त कटाळे साक्षी. अहिरे चेतन, प्रेझेंट सर. गायत्री, कपाडे गायत्री, ओके प्रेझेंट असते. बेंद्रे गायत्री, ओमकार, प्रेझेंट सर. Present, sir. Present, sir. Gayatri Bandre. गायत्री बांद्रे प्रेझेंट, ओके. हो, sir. आणि गायत्री कपाडे, Present, sir. ओके. ओके शनिवारी ऑल प्रेझेंट होतं ना, फक्त कोण नव्हतं? बेंद्रे गायत्री बेंद्रे प्रेझेंट होतं बरोबर. अहिरे चेतन नसतो. ओके ऑल आर द गाईज प्रेझेंट. सर एक्सक्यूज मी. यस, सर ओमकार शेजूर प्रेझेंट होतं सर शनिवारी. ओके ओके लावलाय तुझी अटेंडन्स, सर्वांची प्रेझेंट लावली शनिवारची. ओके गाईज, फक्त अहिरे चेतन. ओमकार, ओमकार काय बोलला तू? शेजूळ. जुळ, ओके. सॉरी ब्रो, तुझी absent लागली, मी चेंज करतो. दीपक सर तुझं नाव कन्फ्युज झाले, ठीक आहे. अहिरे, अहिरे चेतन नसतो ना रे गाईजा, कोणाचा मित्र आहे हा? बोला. होतो सर. यस, अहिरे चेतन नसतो ना. होतो सर. प्रेझेंट होतो. कधी? तू आज पण प्रेझेंट आहे रे चेतन. तुझा चेहरा सुद्धा माहित नाही मला, तू कोण आहे मला माहित नाही गाईज. कोणता चेतन आहे रे? तुझ्या अटेंडन्स लागत नाही, तू काय बघतोय किती वेळचा? सर प्रेझेंट बोललो ना. कधी बोलला? कोणत्या कॉलेजला आहे तू? हा, तुझी स्क्रीन शेअर नसते, व्हिडिओ ऑन नसतो, लॅपटॉप नाही तुझ्याकडं, आहे ना लॅपटॉप? हो आहे. मग जॉईन का करत नाही लॅपटॉपवरून? मोबाईलवरून जॉईन तू आता बरोबर. हो. कशी अटेंडन्स लागणार तुझी? हा, अनसिरियस गाईज आहे तू, निव्वळ अनसिरियस. ओके, अक्षरा आपण, अक्षरा, Yes, sir. आरती, Present, sir. दोन, आयन, आयन प्रेझेंट पठाण, सर. प्रेझेंट. काजल, काजल, Present, sir. माधुरी, Present, sir. मनोज,
मयुरी मयूर जाधव, प्रेझेंट सर. ओम निकम, ओम निकम, प्रेझेंट सर. प्रणाली, प्रेझेंट सर. रियान, प्रेझेंट सर. ऋषिकेश, ऋषिकेश हा असतो, आज नाही. ओके. यस. साक्षी गायवट, प्रेझेंट सर. निकम येवले चोटे, प्रेझेंट सर. सावधान जाधव हा नाही येत ना. शिवानी, निकम, प्रेझेंट सर. श्रावणी, तन्मय, प्रेझेंट वैष्णवी, सर. प्रेझेंट सर. प्रेझेंट सर. कुणाल, शुभांगी, गायत्री, प्रेझेंट सर. प्रेझेंट सर. सिद्धी, साक्षी, चेतन, प्रेझेंट सर. प्रेझेंट सर. प्रेझेंट सर. गायत्री कपाडे, गायत्री बेंद्रे. प्रेझेंट सर. ओके गुड. ओके. काय नाव आहे तुझं? शेजवळ ना. शेजूळ सर. ओके. सकाळी साक्षी तुझी पण absent लागली होती आज. लक्ष कुठे असतं काय तुमचं? तुझी लागली प्रेझेंटी. सावधान जाधव, ओके. सो गाईज तुम्ही पण अटेंडन्स बघू शकता, तुम्हाला माहिती आहे ना. यस. मी काय बोलतोय, तुम्ही पण एलएमएस वरती अटेंडन्स चेक करू शकता, माहिती आहे की तुम्हाला? अरे यस नो. कुणाला माहित नाही का? तुम्हाला एलएमएस चं हे आलंय क्रेडेन्शियल. कॅमेरा ऑफ आहे गाईज सर्वांचा. मी परत मी अपडेट करणार नाही. तुम्ही जोपर्यंत तुम्हाला मी सांगितलंय तुमचा कमीत कमी 1 hour आणि 45 minutes कॅमेरा ऑन पाहिजे, तर तुमची अटेंडन्स लागेल. झाल्यावरती सांगा मला प्रोग्राम.
सॉरी, गुड कुणाल. अजून कोणाला कम्प्लिटेड आहे? आउटपुट टाकायचं कुणाल, कम्प्लिटेड नाही टाकायचं. काय टाकायचं? आउटपुट. Table created successfully. Enter employee ID 7. Enter employee name ABC. Salary 000. Okay, salary 00 नाही प्रिंट करायची कुणाल. ओके, कुणाल 1 होम साई प्रणव सार्थक ABC 0. ओके, employee salary updated successfully. Employee deleted successfully. Good कुणाल. चला नेक्स्ट शो करा गाईज. चला जिथपर्यंत झालं तिथपर्यंत दाखवा. रन करा, आउटपुट दाखवा. कॅमेरा का बंद केले? मूर्ख आहे का तुम्ही? काय प्रॉब्लेम तुम्हाला कॅमेरा ऑन ठेवायला गाईज? तुम्हाला समजत नाही का मराठी? यश रावानी शो कर, खाली कर. आणि mysql.py असं कधीच नाव द्यायचं नाही. ओके, दॅट्स रॉंग नेम. क्रिएट टेबल. काय क्वेरी लिहायची बोल. चॅट जीपीटी करणं सोड, एकदम सिंपल मी सांगितलं तसं लिही. हा, मी शिकवतो तेव्हा लक्ष देऊन जर राईट डाऊन करून घेतलं तेच लिहायचं राहतं परत. करेक्ट गाईज? तेव्हा टाइमपास करत बसता. शो कर. घाबरायचं कारण नाही, लगेच श्रीमंत करून नाही टाकायचं. आयन शो कर, हसू नको. हे कोण आहे? व्हॉट्सअप इमेज पाठवली आहे. ओम निकम. काय काय समजते यात? तू वाच ओम, मला सांग काय काय समजतं? एक्झिट, इंटर चॉईस 3, इंटर एम्प्लॉय आयडी. हा, ओके, वरती टाकलंय का? सॉरी, इट्स माय बॅड. सांग ना सर, वरती टाकलाय मी प्रोग्राम. रेकॉर्ड इन्सर्टेड सक्सेसफुली. ओके, गुड गुड ओम. नेक्स्ट. चला नेक्स्ट टाका. कुणाल आणि ओम तुम्ही लॉग आउट करू शकता. अक्षरा शो कर परत. आयान पठाण कॅमेरा ऑन कर. हसू नको म्हणल्यानंतर कॅमेरा बंद करून घेतला. शो कर स्क्रीन.
स्क्रीन शेअर करू समजत नाही का? सर नेटवर्क इश्यू आ रहा है। अरे क्या कुछ भी बता रहा है यार, नेटवर्क इश्यू आ रहा है। हाँ, ये क्या रीजन होता है गाइस, नेटवर्क इश्यू आ रहा है? कौन है? शिवानी निकम, ओके। चल अयान, शेयर कर स्क्रीन। हाँ सर कर रहा हूँ। ओके शिवानी निकम, गुड। लॉग आउट करू शकतो, लिव्ह करू शकते. यस, साक्षी निकम. यस साक्षी लॉग आउट करू शकते, लिव्ह करू शकते. चला नेक्स्ट गाईज, स्क्रीन शेअर करा. हाय रे चेतन, शो कर. कॅमेरा का बंद आहे गाईज तुमचा? रेहान कुरैशी, शो कर. साक्षी चोटे, साक्षी चोटे. यस साक्षी गायवट, शेअर कर स्क्रीन. रेहान कुरैशी, सर इमेज अपलोड कर रहा हूं. ओके, अनम्यूट करून बोलू शकता गाईज तुम्ही. ओके, सो सर्वांनी सेंड करायचं चॅट मध्ये. ओके.